नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणूस मेहनत करून पैसे कमवतो, परंतु पैसे संपतात। त्या पैशाला आपण ब्लॉक केले पाहिजे आणि अशा ठिकाणी पैसे ठेवले पाहिजेत की आपल्याला धोका होणार नाही, पैसे वाढले पाहिजेत। मित्रांनो, लग्न झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, खर्च वाढतो आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचा पिरियड कमी होतो। हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे चक्र चालू आहे। मित्रांनो, हे जे सर्कल, हे जे चक्र चालू आहे, ह्याला आपण थांबवू शकत नाही, हे नॅचरल आहे। परंतु आपण त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपण बचत करू शकतो। बचत जर नाही केली तर आपल्याला मोठ्या जी गरजा आहेत, मुलांचं शिक्षण, लग्न, आपल्याला घर जागा घेणे, पेन्शन, ह्या मोठ्या गरजासाठी जर प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजा आपल्याला भागू शकणार नाहीत आणि आपल्याला कर्ज घ्यावं लागेल आणि कर्ज घेतल्यानंतर आपल्याला व्याज द्यावं लागेल। मित्रांनो, पैशाचं जे हे दुष्टचक्र तयार होतं आणि त्याच्यातनं आपल्याला कुणीही बाहेर काढणार नाही, उलट आपण अजून दरीमध्ये जातो। व्याज देणं म्हणजे काय, नुकसान आहे, परत कधी मिळत नाही इंटरेस्ट। आणि जर बचत केली तर आपल्याला इंटरेस्ट मिळेल। आपलं जर भलं करायचं असेल तर लवकर आपण प्लॅन केलं पाहिजे, नाही केला तर आपल्याला उशिरा कळून उपयोग होत नाही। मित्रांनो, उशिरा जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला तर तोपर्यंत आपलं नुकसान झालेलं असेल आणि ते कुणी भरून देणार नाही। आणि माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत, आपलं लग्न होतं, मुलंबाळं होतात, आपण जिम्मेदारी वाढवतो आणि त्याच्यासाठी जर प्लॅनिंग नाही केलं तर ह्या जिम्मेदारी अपूर्ण राहतील। देव न करो कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस येऊ नये। अपघात, आजार मोठा आणि मृत्यू, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे मोठे आर्थिक संकट आहेत। हे संकट जर आलं तर आपलं नुकसान होतं आणि आपलं उत्पन्न बंद होतं। असं होऊ नये म्हणून आपल्याला अगोदरच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। जसं टू व्हीलर, फोर व्हीलर आपण गाडी चालवताना ब्रेक लावून चालवतो की नाही, कारण दुर्घटना घडल्यानंतर ब्रेकचा उपयोग काही होणार नाही। अगोदर काळजी घेणं एवढं आपल्या हातात आहे। बचत नाही केली तर पैसे कमवायचे वय संपून जाईल आणि आर्थिक प्रश्न जाग्यावर राहिले। पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, त्याचं कारण ते आहे। जसं शेतकरी पेरणी करतो धान्य वाढवण्यासाठी, मुलं शाळेत जातात शिक्षण ज्ञान घेण्यासाठी, डिग्री मिळवण्यासाठी, आणि रुग्ण ट्रीटमेंट घेतो आजार दुरुस्त करण्यासाठी, तसंच आहे पैसे आपण ठेवले पाहिजेत। पावसाळ्यात आपण धरणाची दारं अडवतो आणि उन्हाळा आणि हिवाळ्यात पाणी प्यायला आपण साठवतो, तसंच आहे आयुष्य साठवता येत नाही। मित्रांनो, आयुष्य बँकेत ठेवता येत नाही। तशी जर सोय असती तर ह्या पृथ्वीवर कुणीही मेलं नसतं आणि आयुष्य वाढत नसतं। मित्रांनो, नॅचरल प्रोसेस आहे। दर दिवस आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे। किती बॅलन्स आहे हे बघता येत नाही, परंतु पैसे आपल्याला ठेवता येत आहेत। आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन घ्या लवकरात लवकर आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न सोडा। ओके, थँक्यू।